मित्रांनो, आमच्या रानात आहे मोटर बसवायचं काम चालू. पहिली जी मोटर होती ती कोणीतरी चोरून नेली. मग पहिल्यांदा मोटर होती ती इथं फिट केलेली. त्या इथं ह्या सांगाड्यावरती पहिली मोटर होती ती फिट केली ती. पण इथून कोणीतरी मेन रस्ता इथंच असल्यामुळं इथून कोणीतरी ही मोटर काढून नेली रात्रीची. मग आता पप्पांनी ही दुसरी मोटर आणली. ही मोटर आता फिट नाही करणार याच्यावर. ही मोटर आता फिट करणार नाही आहे. ही मोटर काढून घरी न्यायसाठी असं म्हणजे पाणी पाजून झालं शेताला की घरी न्यायसाठी काहीतरी त्याला काहीतरी त्याचा बेस बनवून त्याला सांगाडा वगैरे तयार करून मग ती घरी न्यायचं काहीतरी प्लॅनिंग करणार आहे. तर ही मोटर कशी घेतली आमचं आम्हाला माहिती. पहिली मोटरमध्ये पहिली मोटर जी होती ती पण 3 HP होती. पहिल्या मोटरमध्ये पप्पांनी खर्च केला, एक 2-3 वेळा वापरली असेल, 4-5 वेळा वापरली असेल. त्याच्यानंतर कोणीतरी रात्रीची काढून नेली आणि त्याच दिवशी हे होतं नवरात्रोत्सव होता आणि दुर्गामाता विसर्जन झालेलं. त्याच्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर आणलं होतं ते आमच्या शेजारच्या गावातून आणलेलं. त्याचं स्ट्रक्चर मागं द्यायला आम्ही चाललेलो. किती वाजता? 11-11:30 ते 11-11:30च्या आसपास आम्ही रिटर्न आलो आणि ते पण शेताच्याच रस्त्यावरून येतो. तर त्या रस्त्याने येताना तिथं आम्हाला काही जाणवलं नाही. म्हणजे 11-11:30पर्यंत कोणी नव्हतं. त्याच्यानंतर कदाचित 12-1 किंवा 2 वाजताच्या आसपास कोणीतरी ती मोटर काढून नेली. त्याच्यानंतर आता रानात पाणी पाजायचं म्हटलं तर अडचणच आहे. म्हणजे पाणी जे आहे बोरचं पाणी ते एकदम बारीक पाणी असल्यामुळे पूर्ण रानात पाणी व्हायला कमीत कमी 8-10 दिवस लागतात. एवढे दिवस चालू ठेवायला लागते. तर मग ते पाणी कंप्लीट होत नव्हतं. त्यामुळे मग ही दुसरी मोटर आणली. आता ही मोटर जोडून घ्यायची. फक्त याला काय करणार आहे, ते मोटर आहे ती काढून परत घरी नेता आली पाहिजे. असं म्हणजे ज्यावेळी गरज आहे त्यावेळी लावायची, काम झालं की काढून न्यायची, असं काहीतरी त्याचं स्ट्रक्चर बनवायचा प्रयत्न चालू आहे. कारण इथं ठेवून काही उपयोग नाही. एकतर इथं लाईट्स नसतात रात्रीच्या, त्यामुळं अंधार असतो, त्यामुळं कोणी येत नाही आणि त्यामुळं चोरणाऱ्यांना काय मग वेळच पाहिजे, त्यांना लाईट थोडीच लागते. त्यामुळं मग हे काहीतरी जोगाड आता करायचं ठरवलं आहे. मग आता तेच पप्पा गेलेत काहीतरी मटेरियल आणायला. मी बसलो इथं रानात. माझं जे पाणी चालू आहे ते असं आहे, एकदम बारीक पाणी रानातलं, त्यामुळे काय त्याला उपयोग नाही. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी आहे की जी पहिली मोटर होती ती मोटर ही दिसते तुम्हाला हे ना, हे स्ट्रक्चर आहे ना, ह्याच्यावरती हे स्ट्रक्चर कॉन्क्रीटमध्ये फिट केलेलं आहे. म्हणजे ही आता माती भरली आहे काल, पण हे स्ट्रक्चर आहे हे कॉन्क्रीटमध्ये खाली फिट केलं आहे. आणि याच्यापेक्षा जराशी दुसऱ्या कंपनीची आणि मोठी मोटर होती, ती मोटर इथं फिट केलेली आणि त्याला नट बोल्टाने एकदम टाईट फिट केलेलं. नेणाऱ्यांनी पण एवढे हुशार आहेत, कट करून नेले, नट बोल्ट सुद्धा इथं ठेवला नाही. पाईप आहे, ही पाईप पूर्ण कट केलेली. आम्ही आत्ता हे एक्सा पाण्यानं कट करून घेतले. तर त्यांनी नेणाऱ्यांनी याचे जे नट बोल्ट होते ते नट बोल्ट सुद्धा इथं ठेवले नाहीत. म्हणजे चोरायचं तरी सगळं चोरायचं नाही तर काही चोरायचं नाही, या हिशोबानं कार्यक्रम घेतला आहे. हे पप्पा आता एक बेंड घेऊन आलेत. तो पहिला बेंड होता तो बसत नव्हता, मग आता नवीन एक बेंड आणलाय त्यांनी. हे बेंड सगळं जोडून झाले. आता त्या मोटरमध्ये 4 वेळा पाणी भरले आत्तापर्यंत. ती चालू होते, पाणी बाहेर खेचते, परत पाणी बंद होते. ते कुठेतरी एअर लिकेज आहे त्यामुळे होत होतं. पण आता एकदा चालू होईल ते परत चालत नाही, कंटिन्यू चालत नाही आहे. मग ते त्याच्यासाठी काय तर आता बघायचं आहे, जरा फिटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे.